मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नारायणगाव ते येडगाव या रस्त्याचे काम सध्या सुरू असून हे काम चांगल्या दर्जाचे होत नाही अशा प्रकारची तक्रार नारायणगावचे सरपंच योगेश पाटे यांनी केली होती। त्यांनी सदरचे काम बंद पाडले होते। ठेकेदार सोपान बेल्लेकर, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, विग्नरचे संचालक संतोष नाना खैरे, त्याचबरोबर नारायणगावचे सरपंच योगेश पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामाच्या ठिकाणी भेट दिली। सोपान बेल्लेकर यांच्याशी या कामासंदर्भात चर्चा केली। काम खराब ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुरुस्त केली जाईल अशा प्रकारचा शब्द बेल्लेकर यांनी दिल्यामुळे सदरचे काम सुरू करण्याची अनुमती सरपंच व सहकाऱ्यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स। आणि त्याच्यावरती पॉइंट तिथं मला आता एक म्हणायचं, आता अकाउंट इस्टिमेटला हेच धरलेले हेच धरले आता खाली इस्टिमेटला काय इस्टिमेट प्रमाणेच चाललंय आपण। पण खाली पिकिंग करायला लावलं होतं त्यांनी, बोललं एक फालतू केलं नाही ऐका ना त्याच्यावर काही काय आहे तुम्हाला सांगतो, हा BBM आहे, याच्यावर फक्त एक BBMचा लेअर आहे आपला। काय होते पिकिंग म्हणजे कसं आहे, पिकिंग असं आयटम आहे की पूर्ण ते एस्क्युएट करून करायचं। काय आलं तो खालचा जर लूज झाला आणि त्याच्यावरती जर BBMचा जर पोर्शन जर आला ना तर ते पूर्ण ग्राउंड आहे ना अँड्युलेशन होतं। म्हणूनच आपण काय केलं माहितीये का, आपण ते फक्त डांबरी सरफेस आहे ना त्या कोटला कोटिंग करण्यासाठी केलं। काय होतंय माहितीये का, ज्यादा पिकिंग करून त्या रस्त्याची खरंच वाट लागते। ज्यादा पिकिंग ऐक ना, जर समजा काही कोणाचा इंटरेस्ट असताना तो काय करतो, काम होऊ देतो। नाही ऐका ना, आणि मग करतो। आम्ही कुठे आपल्याला काम चांगलं करून घ्यायचं ना, मग होत असताना तुम्हाला सूचना केली 100% संपलं ना काम चांगलं। मग तेच आहे ना फॅकल्टी, म्हणजे काम करत असताना जर सूचना केल्या ना आणि समोरच्यानं ऐकलं नाही तर मग तुम्ही काय त्रास देऊ शकता। नाही काय काम साहेबांना एवढं म्हटलं, आमच्या मित्राचं काम चालू आहे, आमची इच्छा फक्त काय आहे की बाबा काम चांगलं। आणि कार्पेट पण 20 mm आहे ना, मी 25 mm करून देणार आहे। गावाचं काम आहे आमच्या, तुम्ही काळजी करू नका। हो ताई यांचं तसं गाव आहे, आमचं पण गाव आहे। आमचं हे DSB मध्ये ना तुम्हाला क्रस सेंटचं प्रमाण पण 25% आहे। म्हणजे ग्रेडेशन करून बघा, नसतं पण आपण काढून टाकून परत नवीन करू। जेवढंच म्हणणं आहे आपलं, काही काम आहे ग्रेडेशन मला काय म्हणायचं, ग्रेडेशन काढून टाकू ना। काल सुद्धा आहे ना सोपायचं, ऐका ना, कालचं बघायला पाहिजे तुम्ही पुढे जाऊन भयानक परिस्थिती मातीची नाही मानवीच होतं ना। त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं एक तर तिचं आहे ना कडी याची नंतरची क्वारे सगळ्या अशाच मला काय म्हणायचंय, आपल्याला चांगलंच काम करायचंय, खराब असेल तर आपण काढून टाकून नवीन करूया। हे काय बघा, हा सब बेसच करायचा आहे। मला विरोधासाठी विरोध करायचा नाही। आम्ही काय म्हणलं तुम्हाला, पैसे शासनाचे, कामं चांगली झाली पाहिजे, दर्जेदार कामं झाले या मताशी आम्ही आहे। बरोबर, आम्हाला कुठल्या कॉन्ट्रॅक्टला अडवायचं नाही, आम्ही काही कुठल्या कॉन्ट्रॅक्टला पार्टनर नाही, त्यामुळे कोणाला काय पाठीशी काढायचं नाही। ते आम्हाला चांगलं एकदम चांगलं आहे, जास्त मुद्दा आहे। काय होत मी कोळेकरांना 4 दिवसापूर्वी फोन केला। आमचं म्हणणं असं आहे, सरपंच साहेबांचं लक्ष आहे, लोकांनी कंप्लेंट केली का ते ताई, मी आता काय केलंय ते शिव आणि आणायला लावले। आपण एकदा शिव यांच्या समोर घेतो, जर योग्य यांना वाटलं तर ठीक आहे, नाही शिव आले तर आपण चेंज करून टाकू। काय त्या गाड्या मी रमेशला सकाळी सांगितलं, रमेश येतो सकाळी सांगितलं, बाबा मी येतो, चेक करूया, जर तुला आपलं मिक्स डिझाईन प्रमाणे जर असेल तर ठेवा, नसेल तर काढून टाकू। आपल्याला हा सब बेस करायचा, याच्यावरती PCC करायचे, त्याच्यावरती कॉन्क्रीट आहे। हे ऑलरेडी हा मुरुम खराब होता म्हणून याला सब बेस म्हणून हा लेअर गेला, बाकी काय खडी करण्याचा हा लेअर नाही। याला बेस म्हणून आपण फक्त GHBचा लेअर घेतलेला आहे। बाकी 5.5 मीटर ठीक आहे ना। काय अडचण असेल तर तुम्हाला वाटले तिथे आपण इम्प्लिमेंट करून घेऊ, ते काय प्रॉब्लेम आहे। काम खराब करायचं नाही, तुम्ही ऍक्सेप्ट करता ना बस। आणि जे त्यांना वाटते त्यांचं काय म्हणणं आहे, फक्त काम करताय, त्यांना तेवढं कळतं का कुठं कसं जर चुकीचं वाटतं तर बरोबर। ऐका ना वाणी साहेब, मला परवा बोलवा चर्चा, मला वाटते खराब असेल तरी बदलून घेऊ आपल्याला। आणि असं काय काम बंद कर म्हणलं, उद्या आले का तेवढ्यासाठी हो ताई, दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणून त्यांनी बोलवलं म्हणून या साईटवर आलेत आम्ही, नाही तर परमिशन घ्यावं लागतं या तालुक्यामध्ये साईटवर यायची।
कोणाच्या बापाची जाहिरात करायची हेच मला कळत नाही आता हे रस्ते पण आता बोलावं लागेल इथून पुढं कुठेतरी माणसानी एक परवा कुठेतरी जुन्नरच्या वरती प्रकार झाला तिथे ते म्हटले तुम्ही त्या रस्त्यावर गेलीच काय त्या रस्त्याच्या भिकाऱ्याला सुद्धा ते रस्त्याचं काम कसं चाललं विचारायचा अधिकारी आणि मग काल त्यांचे बंधूच तिथं गेले होते ते कोणत्या परमिशनने गेले होते ते कुठले शासकीय अधिकारी आहेत ते कुठले प्रशासन आहेत? त्या मुद्द्यात आम्हाला जायचं नाही आमचा सरळ सरळ मुद्दा आहे की आम्हाला काम जो काही कॉन्ट्रॅक्ट असेल त्याला त्रास द्यायचा नाही किंवा फक्त काम क्वालिटी नाही त्रास नाही इथे तर तुम्हाला सांगतो बाबू भाऊ मदत पाहिजे ना तिथला प्रत्येक नागरिक प्रत्येक सदस्य मदत मदतीचं आहे जो. मदत काय तुम्हाला विषय नाही. चांगलं काम करून घ्यायचं मदत करून करायचं काम आपण क्लिअर करून घेऊया चेक करून क्लिअर करून घेऊया काय अडचण असेल तर आमची पण चुका असेल तर सुधरून घेऊया स्वतः आलेले आहे तिथं त्यांनी सांगितलंय जर तुम्हाला योग्य वाटत नसेल आणि ते नॉर्म्सनुसार नसेल तर आपण ते काम काढून परत करू त्याच्यामुळं काय अडचण राहिलेली नाही कारण जर ठेकेदाराची ही भूमिका असेल की आपण काम व्यवस्थित करू आपण ते बदलून घेऊ तर मग काय त्याला संघर्ष करायची गरज राहत नाही